पडी दिससी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड नवे कमल वृक्षापडी. दिससी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. तर या गीतामधून आपल्याला एक शांतता, जरी हे अवखळ गीत असलं किंवा उडत्या चालीचं जरी असलं तर त्यातून एक निखळ शांतता आपल्याला, नीरव शांतता किंवा निर्वेद असं शांतता मन करणारं हे गीत आहे. तर हे एक शांत रसाचं उदाहरण आहे. आणखी एक शांत रसाचं उदाहरण आहे. तर ही एक प्रकारची प्रार्थना आहे शंभूजींना केलेली. तर ती कोणती आता बघूयात. नयनांच्या लावून ज्योती ओवाळू शंभूची मूर्ती. पूजा करू शंभोची भक्ती करू शिवाची. नयनांच्या लावून ज्योती ओवाळू शंभूची मूर्ती. पूजा करू शिवाची भक्ती करू शिवाची. तर एकदम शांत मनाला एकदम नीरव शांतता देणारी अशी प्रार्थना आहे. किंवा आणखी एक शांत रसावर आधारित गीत आहे. देवी देवता याहून सुंदर मानव जन्म मिळाला. जरा जागव मनाला, जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. कितीतरी यातना तू भोगिल्यास रे त्या यमाच्या. दुःखी कष्टी होऊन प्राण्या बळी पडलास रे त्या माईच्या. 184 फेऱ्या फिरून जन्मा आला मानव देहाला. जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. देवी देवता याहून सुंदर मानव जन्म मिळाला. जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. तर देवी देवतापेक्षाही सुंदर असं रूप घेऊन तू जन्माला आलेला आहेस. आणि 184 योन्या फिरल्यावर हा नरदेह आपणाला प्राप्त झालेला आहे. तेव्हा या मनाला जागं कर. हे मन मलिन झालेले आपलं, त्याला पवित्र कर. मनाला जी धूळ साठलेली आहे ते आपल्याला धूळ पुसून आपलं मन अगदी स्फटिकासारखं पारदर्शक करायचं आहे. जेणेकरून आपल्याला चांगलं काय वाईट काय आहे समजलं जाईल. आणि आपल्या नरदेहाला येण्याचं मूळ जो हेतू आहे तो आपल्याला समजायला लागेल. आणि नरदेहाला येण्याचं मूळ हेतू जर समजून घ्यायचा असेल तर देवादिदेव आदिदेव जे महादेवजी आहेत यांना शरण गेल्याशिवाय आपणाला आपल्या नरदेहाचं येण्याचं कारण कळणार नाही. कारण जिथून आलो त्या विधात्याला शरण गेलं पाहिजे, तरच आपणाला येण्याचं आपलं गूढ रहस्य, आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे किंवा आपण हे आलोत कशासाठी, इथं पृथ्वी तलावर आपण आलोत कशासाठी नरदेह घेऊन. फक्त खाणे पिणे झोपणे एन्जॉय करणे एवढ्यासाठी आलोत का? नाही. हे इतर आपल्याला प्रॉपर्टीज दिलेत देवानं. म्हणजे आपण आपला जो उद्देश साध्य करत असताना आपलं हे जीवन नैराश्यात जाऊ नये किंवा आपले
करमणूक व्हावी म्हणून आपल्याला हे गोष्टी दिलेल्या आहेत. खाणं, पिणं, झोपणं, करमणूक वगैरे हे करमणुकीचे साधन आहेत. परंतु आपण त्याच साधनामध्ये अडकून पडलो. साध्य बाजूलाच राहिला. साध्य काय आहे विसरून गेलो आणि साधनामध्ये अडकलोत आपण. हे सगळी साधनं आहेत. म्हणजे आपल्या मूळ येण्याचं कारण आपण विसरून गेलो. कारण परमेश्वराने आपणाला आता उदबत्तीला सुद्धा कळालं आपण आपला जन्म कशासाठी झाला आहे. म्हणून ती स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते. चंदनाला कळालं. चंदन स्वतः उगाळून घेतो आणि इतरांना थंडावा आणि शीतलता देतो. किंवा फूल, आयुष्य जरी छोटं असलं फुलांचं, तरी ते सुगंध देत राहतात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, म्हणजे मेल्यावर सुद्धा कीर्तीच्या रूपानं. आता रामकृष्णहून येऊन कितीतरी लाखो वर्ष झाले. त्रेतायुगात राम आले, त्यानंतर द्वापारयुगात कृष्णजी आले. परंतु त्यांचं नाव अजूनही घेतलं जातं. त्यांचे आपण कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो किंवा रामनवमी साजरी करतो. कशासाठी करतो? त्यांच्या कीर्तीमुळं करतो. आणि त्यांची जर कीर्तीच नसती तर आज आपण रामाला किंवा श्रीकृष्णजींना विसरून गेलो असतो. म्हणून नरदेहाचं मुख्य कारण म्हणजे आपण कशासाठी आलो आहोत, मी कोण आहे, परमेश्वराने आपल्याला कशाला पाठवलं आणि हे जे नवरस जीवनामध्ये आहेत त्याचा उपयोग करून आपण आपलं जे एक इच्छित किंवा आपलं जे मुख्य हेतू कसा साध्य करून घ्यायचा. तर आय होप आजचे जे 2 रस आपण पाहिलेले आहेत, करुण रस आणि शांत रस, हे आपणाला नक्कीच समजले असतील आणि त्यातूनही काही शंका असेल तर आपण कमेंट्सच्याद्वारे विचारू शकता. Then we stop here. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And lastly, again I requesting you, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, so guys, have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu, Jai Shiva.